तुमच्या राज्यात जर एका पित्याने स्वतःच्या अपत्याला मारायचं ठरवलं तर, ते अपत्य लहान अर्भक असेल तर, अशा अर्भकाला घोर अरण्यात नेऊन त्याच्यावर शस्त्रानं वार करून त्याला मारण्याचा आदेश जर त्याच्या पित्याने दिला तर, अशा पित्याला मी देहांत प्रायश्चित्त देईन। ते बालक त्या संकटातून वाचलं, अनेक हाल अपेष्टा सहन करत मोठं झालं। ते बालक म्हणजे बानू। देवेंद्रांनी स्वतःच्या अहंकारासाठी तिला तरुण स्त्रीच्या रूपातून बालिकेत रूपांतरित केले। इतकंच नव्हे तर तिचा वध करण्याचा आदेश दिला। आता मी काय करावे? बानू ही इंद्राची मुलगी आहे हे जेव्हा मला कळले होते, तेव्हा तेच केवळ ह्यांचा आणि बानूचा विवाह थांबवू शकतील असे मला वाटले होते। पण बानूला इंद्रदेवांनी मृत्यूच्या तोंडी रानात सोडले होते असे कळल्यावर मी तिच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल काय निर्णय घ्यावा? राजवाड्यातील कामकाजाची सगळी कामं मार्गी लावणं आवश्यक आहे। त्याप्रमाणे सगळी तयारी करायला घ्या। या देवी, देवी तुम्ही अस्वस्थ दिसता आहात, काय झाले? बंधू, अजून काय काय आणि किती सोसावं लागणार आहे, किती सहन करावं लागणार आहे ठाऊक नाही। कित्येकदा असं वाटतं की सगळी दुःख बाजूला ठेवून पुन्हा नव्याने सुरुवात करावी, पण पुन्हा असं काहीतरी घडतं की सगळी उमेद नाहीशी होते। देवी, तुम्ही मला सविस्तर सारे काही सांगितले तर मी मार्ग सुचवू शकेन। तुम्ही मला खरंच मार्ग दाखवाल? मग सांगा बंधू, एक सम्राज्ञी म्हणून एका अन्याय झालेल्या स्त्रीबद्दल मी काय निर्णय घ्यावा? तिला न्याय मिळवून द्यावा किंवा तिच्यावर अन्याय करणाऱ्यास शासन करावे। परंतु असा कुणावर अन्याय झाला आहे देवी? ज्या स्त्रीने माझा संसार मोडला, माझ्या पतिदेवांना मला सोडून तिच्याशी विवाह करायला जाणे भाग पाडले, अशा स्त्रीवर अन्याय झाला आहे। त्या बानूवर अन्याय झाला आहे। देवी, बानूवर अन्याय झाला आहे? कोणता? होय, तिच्या पित्याने, स्वर्गाधिपती इंद्राने तिला एका लहान मुलाच्या अवस्थेत जंगलात हिंस्त्र जनावरांमध्ये मृत्यूच्या तोंडी सोडून दिलं। हे जेव्हा मला लक्ष्मीदेवींनी सांगितलं तेव्हा माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली, आणि जेव्हा मला हे समजले की ती बानू आहे तेव्हा मी अंतर्बाह्य हादरून गेले। मला काय करावे हेच कळेना। राज्यकारभार चालवताना मला असेही निर्णय घ्यावे लागतील हा विचार मी कधीच केला नव्हता। देवी, ह्यावर मार्ग काढणे म्हणजे खरोखरच धर्म संकट आहे असंच म्हणावं लागेल। परंतु जर तुम्ही मला विचाराल तर एक सम्राज्ञी म्हणून तुम्ही बानूला क्षमा करून तिच्यावर झालेल्या अन्यायासाठी इंद्राला शासन करणे हेच उचित ठरेल। बंधू, तुम्हीच मला हे सुचवत आहात की मी त्या बानूला सहाय्य करावे? देवी, एक पत्नी म्हणून तुमची व्यथा मी समजू शकतो, परंतु त्याचबरोबर हा प्रश्न जर एका सम्राज्ञीचा असेल तर नीतिशास्त्राप्रमाणे मी म्हणालो त्याखेरीज दुसरा मार्ग नाही देवी। ए खंडू, काय काम आहे? ते पान भरायचं राहू दे।
तुझ्याशी बोलायचंय बघ. अरे आजा आजा अरे असा कावरा बावरा का झालाय सर? अरे बानू यायच्या तुझ्याशी बोलायचंय बघ. बोल. खंडू तुला तर समज ठाव आहे, बानू माझी लेख नाही हे का आता गुपित नाही राहिलं. अरे आजा अरे तो विषय झाला संपला. आता तूच त्याचा विचार करायला लागलास तर बानूबाईंनी काय करावं बरं? अरे तेच म्हणतोय आम्ही, बानूने विचार करू नाही ना म्हणून माझ्या डोक्यात असं आलं आहे की आधीचे काय घडलं ना ते डोळ्याला दिसाय बी नाही पाहिजे आणि ऐकाय बी नाही आलं पाहिजे बघ. म्हणजे बानू मला रानात सापडली ना तेव्हा तिच्या अंगावर दागिने होते, कापड होती बघ, ते समज कुठेतरी टाकून द्यावं असं म्हणतो मी. तर तू माझं हे काम करशील? आजा आता तू म्हणतोस तर मी करेन. पण मी काय म्हणतो, एकदा समज बानूबाईसनी दाखवलं तर नाही, म्हणजे उद्या त्यांना समजा कळलं आणि त्यांनी ते दागिने बघाय मागितले तर? हे बी बरोबर आहे. म्हणजे मला असं वाटतं की बानूने ना हे समज विसरून जाव, म्हणजे बानूची येणार दिस तरी सुखानं जातील बघ. हे समज ना तिच्या सुखाच्या आड नाही आलं पाहिजे. तू विचार कर आणि सांग मला. होय. देवी हाच मार्ग आहे की तुम्ही बाणाईला क्षमा करावी. नाही बंधो, कितीही झालं तरी मी तिला क्षमा करणार नाही. ज्या स्त्रीमुळे माझ्यात आणि यांच्यात अंतर आले, हे मला सोडून गेले, त्या स्त्रीला, त्या बानूला मी कधीही क्षमा करणार नाही. देवी, एक स्त्री म्हणून जर तुम्ही तिचा विचार केलात तर तुम्ही मला हे सुचवू पाहतात, हे ऐकून मला आश्चर्य वाटते आहे. देवी, मला ठाऊक आहे हा निर्णय घेणे तुमच्यासाठी खूप अवघड आहे, परंतु तुम्ही शांतपणे ह्याचा विचार करावा असं मला वाटतं. मी कितीही वेळा याचा विचार केला तरी माझा निर्णय बदलणार नाही. जिने माझा संसार उद्ध्वस्त केला तिला मी क्षमा करू? देवी, तुम्ही खरोखरच काही काळ विचार करा. तुम्ही तुमच्या कक्षात थांबा, मी तुम्हाला काही वेळाने भेटायला येतो, तेव्हा सविस्तर चर्चा करू. देवी, आता यावेळी तुम्ही बाणाईला क्षमा कराल की नाही हे मी सांगू शकत नाही, परंतु भविष्यात तुम्ही बाणाईला नक्कीच क्षमा कराल. आणि तुम्ही ते नाकारण्याचा कितीही प्रयत्न केलात तरी हेच सत्य आहे. खरं तर तुम्ही दोघी अत्यंत कठीण परीक्षेतून जाता आहात. बा, अरे बा, असं काय बघतीस? असं कावरा बावरा कशा पायी झाला आहेस? अगं कुठं काय?
बा माझ्यापासून काय बी लपवू नगस. एकदा असं केलं आहेस पुण्यांदा असं करू नगस बघ. खरं आहे. अगं ह्या पेटीत दागिने आणि कपडे आहेत ते बघत होतो. कसली कापड, कसलं दागिनं? तू मला रानात सापडलीस ना तेव्हा तुझ्या अंगावर दागिने होते, कापड होती, तेच बघत होतो बघ म्या. मला बी बघायचं आहे. उभय पेटीतच आहे, तुझच आहे ती. माझं असलं तरी बी त्याला काय किंमत नाही बा. हे हात कशाला ठेवलं आहे? ठाव नाही, मला वाटलं हे समज तुझच आहे तेव्हा एक ना एक दिस तुला द्यावं, नाहीतर कुठेतरी पुरून टाकावं. रानात तुम्हाला उचललं नसतंच तर ओल्या कुत्र्यानं लचक तोडलं असतं माझं. तुझ्यामुळं आज मी जिती आहे. माझा जो कोणी खरा बाप आहे त्याचं काळीच दगडाचं असल, पण माझी जी माय आहे तिने असं का हो दिलं? नारद मुनींमुळे मला कळले तरी माझी कन्या जिवंत आहे. इतकी वर्ष झाली पण तो प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. माझ्या समोर माझ्या तरुण कन्येला लहान बाळात रूपांतरित केले. आणि वध करण्यासाठी घोर अरण्यात घेऊन गेले. एक आनंदाची वार्ता आहे. काय मुनिवर, लवकर सांगा. तुमची कन्या जिवंत आहे. माझ्या पोटची पोर जर जिवंत आहे तर माझ्यापासून इतकी वर्ष का लपवून ठेवलं गेलं? हा एका मातेचा विश्वासघात आहे. इतकी वर्ष मी गप्प बसले, पण आता नाही. मला माझी कन्या हवी आहे, काही झाले तरी. देवेंद्र स्वर्गलोकी नाही, नाहीतर आत्ताच त्यांना विचारले असते की माझी कन्या कुठे आहे. बा, मागच्या जन्मी मी काय पुण्य केलं होतं म्हणून तू मला सांभाळलंस, लहानाचं मोठं केलंस, मला बा मिळाला. स्वतःच सुख बाजूला सारून समजा जन्म माझ्यासाठी खर्ची घातलास. अरे माझ्या कातडीचं जोडं करून तुझे पाय घातलं तरी मी त्याचा ऋण फेडणार नाही. हे बांधू, हेच ना काय बघ, हेच ना काय बघ. मला मी तुझ्यावर माया केली त्याला उपकार नग समजूस. अगं या बापाचा जीव गुंतला आहे तुझ्यात पोरी. अगं रक्ताचं नातं नसलं ना तरी बाप आहे म्या तुझा. आणि बाप लेकीवर उपकार नाही करत ग, समज करतो ना ते माय पोटी बघ. मग कशा पाय ठेवायच्या या वस्तू घरात? काय संबंध नाही माझा यांच्याशी. उद्या माझं खरं मायबाप मोहर आलं ना तरी त्याच ती मी सांगल का माझा त्यांच्याशी काय बी संबंध नाही. अरे तूच माझी माय, तूच माझा बाप आहेस र. या समध्या वस्तू जाळून पुरून टाकायच्या आहेत मला. मी असं केलं तर चालेल ना तुला बा? बापाशी भांडणारी बानू कवापासून परवानगी मागायला लागली. झालं तर मग
ये बानू. वाह, आज मी हे समद जाळून याची राख करणार आहे. भारत, तूच माझा बाप आहेस, तूच माझी माय, तूच माझा देव. भारत, दुसरी कुठली माय नाही मला, दुसरा बाप बी नाही. ते जर माझे मायबाप असते तर स्वतःच्या पोरीला असं मरायला टाकून दिलं नसतं. तुम्ही बी ऐका, बिन मायबापाची पोर नाही म्या, या आजाची लेख आहे म्या. माझ्या आजानं समजा जन्म घालवला माझ्यासाठी, स्वतःच सुख दुःख नाही बघितलं त्यानं. जेव्हा पाड माया केली माझ्यावर, मी माझ्या डोळ्यानं देवासनी बघितलं आहे आणि माझ्या बातच देव आहे. बानू, हे सत्य जेव्हा तुला कळलं की तू अजामेळची लेक नाहीस, तेव्हा तुझ्या पायाखालची जमीन सरकली. पण तू त्यातून सावरलीस, कारण तू सत्याला सामोरं गेलीस. देवी, या बंधू, तुम्ही योग्य तेच म्हणालात. मी रागाच्या भरात उगाचच कदाचित चुकीचा निर्णय घेतला असता, पण आता काही वेळ गेल्यानंतर मी अधिक योग्य निर्णय घेतला आहे. मी विचारू शकतो का की तुम्ही कोणता निर्णय घेतला आहे ते? मी काय निर्णय घेतला आहे हे ऐकण्याची उत्सुकता तुम्हाला असेल हे मला ठाऊक आहे. सांगते. बानूवर इंद्रदेवांनी जो अन्याय केला आहे त्याचे त्यांना कडक शासन कसे होईल हे मी पाहीन. पण काहीही करून मी तिला न्याय मिळवून देईन. देवी, मला वाटलंच होतं तुम्ही हाच निर्णय घ्याल. हो, मी तिला न्याय मिळवून देईन. इंद्रदेवांना कडक असे शासन करेन. बानूला आजवर कधीही मिळाले नाही असे ऐश्वर्य मी तिला उपभोगायला देईन. पण तिने माझ्यासाठी एक करायचं. काय? बानूने 4 पावलं मागे जायचं, म्हणजेच यांच्याशी विवाह करण्याचा विचार सोडून द्यायचा.